Next one is cyclotron motion. Consider this diagram. In this case, a particle with a charge q moving with velocity v bar in a magnetic field b bar is directed into plane of the paper. आता ह्या डायग्रामला जे हे प्लेन आहे डायग्रामचं ह्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि याच्यामध्ये क्यू हा चार्ज मुव्हिंग होतो व्हेलॉसिटी व्ही न. तर अकॉर्डिंग टू लॉरेन्स फोर्स लॉ the magnetic force on the particle will act towards the center of the circle of radius r, and this force will provide centripetal force to sustain a uniform circular motion. तर हा मुव्हिंग चार्ज आहे आणि मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. आणखीन मॅग्नेटिक फील्ड आणखीन ही डायरेक्शन ऑफ मोशन जे आहे याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे, परपेंडिक्युलर आहे. त्यामुळं या चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स असतो आणि सेंट्रिपेटल फोर्समुळं हा पार्टिकल जे आहे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो. आणि हे जे सर्क्युलर मोशन आहे याच्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्स हा याने एक्सपिरियन्स केलेला फोर्स इतका येतो. त्यामुळे हे दोन्ही फोर्स आपण इक्वेट केले. याच्यामध्ये व्ही क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार जे आहे हे व्ही बी साइन थिटा येतं, पण थिटा हे 90 असल्यामुळं ओनली क्यू व्ही बी येतं या चार्जनं एक्सपिरियन्स केलेला फोर्स. त्यामुळे क्यू व्ही बी हा या चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे हा सेंट्रिपेटल फोर्स इतका येतो. म्हणून आपण सेंट्रिपेटल फोर्सला हे इक्वेट केलेलं आहे एम व्ही स्क्वेअर बाय आरला. आर ही रेडियस आहे, व्ही व्हेलॉसिटी आहे, एम हे तिचं मास आहे पार्टिकलचा, क्यू हा चार्ज आहे पार्टिकलचा, व्ही ही व्हेलॉसिटी आहे आणि बी ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. परपेंडिक्युलर डायरेक्शनमधलं मॅग्नेटिक फील्ड व्हेलॉसिटीला एक व्ही कॅन्सल होईल येतं. एक व्ही कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग इक्वेशन जे रिअरेंज केल्यानंतर हे आर इकडं आणल्यानंतर एम व्ही इक्वल टू क्यू बी आर येतं. पण एम व्ही म्हणजेच हे मोमेंटम आहे, तर मोमेंटम हे क्यू बी आर येतं ह्या चार्जचं. मुव्हिंग चार्ज आहे बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये. नेक्स्ट पॉइंट इज cyclotron accelerator. This cyclotron accelerator is invented in 1934. Now consider this diagram of this cyclotron accelerator and corresponding animation of this cyclotron accelerator. Here the cyclotron is a charged particle accelerator accelerating charged particles to high energies. तर सायक्लोट्रॉन हा चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट करतो, आणखीन ते पार्टिकल्स हाय एनर्जीपर्यंतची एनर्जी वाढवतो. ह्याला आपण सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेशन असे म्हणतो. तर यामध्ये जे तत्व वापरलेलं आहे प्रिन्सिपल यूज्ड इन दिस सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर इज द मॅग्नेटिक फील्ड पुट्स द पार्टिकल दॅट इज आयॉन इन टू सर्क्युलर पाथ अँड हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड ॲक्सेलरेट्स इट. तर याला आपण जे अप्लाय केलं मॅग्नेटिक फील्ड आहे हे अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज पार्टिकलला किंवा आयॉनला सर्क्युलर पाथमध्ये मेंटेन करतं. आणखीन हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड जे अप्लाय केलं आहे हे हाय फील्ड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्या चार्ज पार्टिकलला एक्सलरेट करतं. आणखीन फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ चार्ज पार्टिकल इज इनडिपेंडंट ऑफ इट्स एनर्जी इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर या मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे ही फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन इनडिपेंडंट ऑफ एनर्जी असते ह्या सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेशनमध्ये. प्रिन्सिपल परत एकदा बघा. तर मॅग्नेटिक फील्ड त्या आयॉनला सर्क्युलर पाथमध्ये मेंटेन करतं. आणखीन इलेक्ट्रिक फील्ड हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड ही त्याला ॲक्सेलरेट करते. आणखीन फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे ही इनडिपेंडंट ऑफ एनर्जी असते. दिस इज द प्रिन्सिपल यूज्ड इन दिस सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर. नाव इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलं पहा. याचं हे सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर आहे. हा डायग्राममध्ये पण आहे हा सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर. हे असे 2 डीज असतात. त्याला हे हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं आहे. ही हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड आहे अप्लाय केलेली. हे नेहमी बदलत असते प्लस मायनस इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन. आणखीन ह्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लावलेलं असतं. ह्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं असतं. ते मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे पहा. येलो कलर दिसतं हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये सेंटरला इथं चार्ज जनरेट झाल्यानंतर हा चार्ज सर्क्युलर डायरेक्शनमध्ये रोटेट होतो. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ दिस सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर. आता आपण सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेशनचं कन्स्ट्रक्शन रचना जी आहे
त्या इन्स्ट्रुमेंटची ते पाहिजे नाव. त्यासाठी हे ॲनिमेशन पहा. याच्यामध्ये हे सायक्लोट्रॉनचं कन्स्ट्रक्शन आहे. Cyclotron consists of two semicircular discs like metal chambers D1 and D2 called Ds. आता डायग्राम मध्ये दाखवले हे दोन असे डी शेपचे दोन डी असतात, D1 आणि D2, ह्याला डीज म्हणतात. A uniform magnetic field B is applied perpendicular to plane of the Ds. ह्या दोन डी शेपच्या ह्या प्लेट्स आहेत. ह्याला डायरेक्शन युनिफॉर्म परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं असतं. An alternating voltage up to 10,000 volt at high frequency 10 megahertz ही अप्लाइड फ्रिक्वेन्सी आहे, इज अप्लाइड बिटवीन टू डीज. ह्या दोन डीजला इथं हे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे हे नियर अबाउट 10,000 व्होल्ट असतं आणि 10 मेगाहर्ट्स इथून हे अप्लाय केलं. ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे, याला अप्लाय केले दोन्ही डीजला. पॉझिटिव्ह आयन आर प्रोड्युस्ड बाय गॅस आयोनायझिंग सोर्स केप्ट ॲट पॉईंट ओ इन बिटवीन टू डीज. तर ह्या दोन डीच्या सेंटरला पॉझिटिव्ह आयन्स जनरेटर असतो, गॅस आयोनायझिंग सोर्स असतो. त्या गॅस आयोनायझिंग सोर्समधून ते आयन्स बाहेर येतात. ह्या दोन्ही ह्या डी जे आहेत डीच्या सेंटरला असतं ते. द इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड्स एक्सेलरेशन टू द चार्ज पार्टिकल आयन. तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड चार्ज पार्टिकल्सना एक्सेलरेट करतं. Now next one is working of this accelerator, cyclotron accelerator. Again consider this animation. Once the ion is emitted, it accelerates due to negative voltage of D and performs a semicircular motion within the D. तर इथं आयन्स इमिट झाल्यानंतर काय होतं, हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो. निगेटिव्ह हे डी जे यामध्ये अट्रॅक्ट होतो इकडं. तेव्हा हे इथं चार्ज इमिट झालेला आहे, हा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट झालेला आहे डीकडे. Whenever the ion moves from one D to other D, it accelerates due to the potential difference between the two D's and again performs semicircular motion in the other D. तर हा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो त्यावेळी ॲक्सेलरेट होतो. परत हा मुव्हिंग चार्ज आहे, मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, त्यामुळे तो सर्क्युलर पाथ फॉलो करतो. आणखीन इथं सर्क्युलर पाथ फॉलो केल्यानंतर परत हा दुसऱ्या डीमध्ये एंटर होते त्यावेळी हे पोटेन्शियल जे आहे ह्या पोटेन्शियल डिफरन्समुळं तो एक्सेलरेट होत असतो, आणखीन सर्क्युलर पाथ फॉलो करत असतो. हेन्स द आयन इज ऑलवेज एक्सेलरेटेड, इट्स एनर्जी इंक्रीजेस अँड द रेडियस ऑफ इट्स सर्क्युलर पाथ ऑल्सो इंक्रीजेस मेकिंग द एंटायर पाथ इज स्पायरल. आता इकडं हे परत इथं आल्यानंतर हा चार्ज याची पोलॅरिटी चेंज होते, आणखीन हे परत मायनस प्लस असा हा चार्ज काय होतो सर्क्युलर पाथ फॉलो करते. इंक्रीजिंग रेडियस असते सर्कलची, हे पाथ दिसते डायग्राममध्ये दाखवले. याची इंक्रीजिंग रेडियसमध्ये हा पाथ ॲक्सेलरेट होतो. प्रत्येक इन्स्टंटला याची स्पीड वाढतं, एनर्जी वाढत असते. हा बघा इथं दाखवलेलं आहे, ह्या प्रकारे हा ॲक्सेलरेटिंग चार्ज आहे प्लस याचं रेडियस जे आहे ही रेडियस ह्या सर्कलची इंक्रीज होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे आणि स्पायरल असते ही रेडियस. असा हा सायक्लोट्रॉन आहे, याचं वर्किंग आहे हे. आता नेक्स्ट आपण याच्या कॅल्क्युलेशनमध्ये टाइम पिरियड ऑफ आयन मूव्हिंग इन सेमी सर्क्युलर पाथ फ्रॉम इक्वेशन एम व्ही इक्वल टू क्यू बी आर, हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन आपण याचा आता एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी जे टाईम लागेल तो टाइम पिरियड आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. तो टाईम जे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. पण यामध्ये डिस्टन्स जे एक सर्कलमध्ये 2 पाय असतं सर्कम्फरन्स डिवाइड बाय व्हेलॉसिटी. हे 2 पाय ॲज इट इज आहे. व्हेलॉसिटी जे इथून ह्या इक्वेशनवरून क्यू बी आर बाय एम येतं. इथं क्यू बी आर बाय एम हे इन्व्हर्ट मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर इथं रिअरेंज केल्यानंतर हे आर कॅन्सल झालेलं आहे. 2 पाय एम बाय क्यू बी, दिस इज टाईम पिरियड. टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन, एक रिव्हॉल्यूशनसाठी लागणारा टाईम जे आहे हा एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे एक स्पायरल पाथ कंप्लीट करण्यासाठी. ॲक्च्युली पूर्ण सर्कल होत नाही कारण इंक्रीजिंग रेडियस असते, त्यामुळे त्याला लागणारा टाईम पिरियड इतका लागतो. त्याच्यानंतर द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन, सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी जी आहे ही फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड, टाईम पिरियडचा आपण रेसिप्रोकल घेतला 1/t हे फ्रिक्वेन्सी असते. मग हे आपण टीची व्हॅल्यू तर काढले, हे इन्व्हर्ट केली, क्यू बी बाय 2 पाय एम हे फ्रिक्वेन्सी असते. आणखीन कायनेटिक एनर्जी ऑफ द आयन किंवा प्रोटॉन विल बी, ह्याची कायनेटिक एनर्जी आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला के इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. then half m as it is, putting velocity, this velocity here, qb by qb r by m,
स्क्वेअरिंग दिस क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय एम स्क्वेअर. इथलं एक एम कॅन्सल होतं, हे एक एम कॅन्सल होतं, तर डिनॉमिनेटरला एक एम राहतं. त्यामुळे के इक्वल टू क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2m. आर एक्झिट म्हणजे एक्झिटच्या वेळची जी रेडियस आहे ती आहे, पार्टिकल ज्यावेळी बाहेर पडत असतो त्यातून त्यावेळची रेडियस. बी हे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड आहे, क्यू चार्ज आहे, एम हे त्याचं मास आहे आणि त्याची असणारी ही कायनेटिक एनर्जी आहे. हे फ्रिक्वेन्सी आहे. आणखीन हा टाईम पिरियड आहे, हे सायक्लोट्रॉन एक्सेलरेशनचा पार्टिकलचा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज and don't forget to subscribe, like and share.